आता या सर्व 5 विमानावर बंदी घातलेली असेल, परंतु या असलेल्या कंपनीवर आणि या कंपनीला परवानगी देणाऱ्या मग केंद्रीय मंत्री असो किंवा कोणी असो त्यांच्यावर कारवाई करणं, त्यांचा राजीनामा घेणं किंवा या कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणं हे गरजेचं आहे। एका नेत्याला गेल्यानंतर कंपनीवर कारवाई करण्याची नुसती ही कारवाई मलमपट्टी होऊ नये, याच्या मुळामध्ये जाऊन सत्यता बाहेर आलं पाहिजे, अशा प्रकारे मागणी आमची आहे। एका विशिष्ट जातीचे जे उड्डाण आहे, विमान आहे, त्या विमान उड्डाणास DGCAने परवानगी नाकारली, संपूर्ण त्यांचं मेंटेनन्स ऑडिट समोर येईपर्यंत। रोहित पवार यांनी जी लढाई लढली आतापर्यंत त्याचा विजय आहे, लहानसा विजय, आणि यापुढे अजून एक मोठी लढाई ते लढतील असं मला दिसतंय। या अपघातामागच्या किंवा घातपातामागच्या खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून तो अभ्यास करतोय, लढा देतोय, अशा रोहित पवारांच्या पाठीशी आपण उभे राहिलं पाहिजे।